गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. मी आहे प्राची आणि प्राची ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गटारी आणि मी तुम्हाला दाखवणार आहे गटारी स्पेशल चिकन कटलेट. सो माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आजच्या दिवशी दिवसाला दीप अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, उद्यापासून श्रावण सुरू होतो. सो श्रावणात विविध प्रकारचे सण असतात. त्या सणांची पूजा आपण दिवे लावून करतो. तर आपण आजच त्या दिव्यांची पूजा करतात. आजच्या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी तेही तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवीनच. बघायला विसरू नका. ठीक आहे, थँक्यू. माझ्या चॅनलला असं लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत राहा. इथे मी स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे. त्यात मी ऑरिगॅनो, मीठ, चिकन फ्राय मसाला, जिरे पावडर, धने पावडर, चिली फ्लेक्स, हळद आणि कसुरी मेथी घालून घेऊया. त्यात एक लिंबू पण पिळायचं आहे आपल्याला. चिकनला वहीस वास येतो ना, त्यासाठी. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र चिकनमध्ये टाकून घेऊया आणि त्याला हे बघा असं दिसतं आपलं चिकन. पूर्ण त्याला मॅरिनेट करून घेऊया. पूर्ण मी एक रात्र त्याला मॅरिनेट करत ठेवलं होतं. बघा मॅरिनेट केल्यावर त्याचा कलर असा येतो. ते आपण आता शिजवून घेणार आहोत चिकन. इथे मी चिकन शिजवून घेतलेलं आहे. बघा किती छान पद्धतीने ते चिकन शिजलेलं आहे. ते आपण एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढून ते थोडंसं ग्राइंड करून घेणार आहोत. इथे मी उकडलेली बटाटी आणि ग्राइंड केलेलं चिकन घेतलेलं आहे. शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर, तांदळाचे पीठ, ब्रेड क्रम्स, मैदा आणि थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे. इथे मी चिली फ्लेक्स, मीठ, हळद आणि कसुरी मेथी घेतलेली आहे. आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याचा गोळा तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी इथे गोळा तयार करून घेतलेला आहे. त्याचा आता आपण कटलेट्स बनवून घेऊया. इथे मी कटलेट्स माझे रेडी केलेले आहेत. ते आता आपण फ्राय करून घेणार आहोत. खूप होते त्यामुळे मी तवा आणि पॅन दोन्ही पण ठेवले होते. आता आपण हे फ्राय करून घेतोय. बघा किती छान असा कलर त्याला आलेला आहे. माझे कटलेट रेडी झालेले आहेत. ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने माझे चिकन कटलेट रेडी आहेत. तुम्ही पण करून बघा आज, विसरू नका. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला. थँक्यू.